पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या रूपनंदा थॉट या युट्यूब चॅनलवर. आज माझ्या सोबत आहेत राज असरोणकर साहेब. कोण आहेत राज असरोणकर? अर्थात कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित संपूर्ण आयुष्य घालवत आतापर्यंत वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळे आपले विषय रेटून, विशेषतः बाबासाहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विश्वामधला असा आंदोलन जो असरोणकर साहेबांनी चालवला, जगामध्ये बाबासाहेबांचे पुतळे लागावे म्हणून जे आंदोलन केले जातात, परंतु बाबासाहेबांचा स्मशानभूमीमधनं पुतळा हटवावा म्हणून जो आंदोलन करण्यात आलं, त्या आंदोलनाला यश मिळवून दिलं आणि सरकारला सुद्धा, प्रशासनाला सुद्धा जिथे झुकावं लागलं आणि बाबासाहेबांचा स्मशानभूमीमधला पुतळा हटवावा लागला, ते राज असरोणकर आज आपल्या सोबत आहेत. असरोणकर साहेब, मी तुमचं आपल्या रूपनंदा थॉट या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. धन्यवाद आपले. असरोणकर साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आताच उल्लेख केल्याप्रमाणे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जगणारा अवलिया आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीची आजची जी सध्याची परिस्थिती आणि बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे काय असू शकते दिशा, या विषयावरती असरोणकर साहेब आपल्याशी बोलणार आहेत. तर तुमच्या दुर्बिणीतून कसं तुम्ही या ठिकाणी बघता या सगळ्या परिस्थितीला? मी पर्टिक्युलर म्हणजे आंबेडकर चळवळ आणि तिची दिशा दशा काय, मी इतक्या संकुचित याच्यातून बघत नाही या सगळ्या विषयांकडे. म्हणजे कायद्याने बघा लोक चळवळ जी आपण चालवतो तर त्याने बघत नाही. मला ह्या देशाचा नागरिक म्हणून या देशाची दिशा काय असणार आहे, हा खूप महत्वाचा विषय वाटतो. आणि ती दिशा काय असू शकते याच्या शक्यतांवरती जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाकडे कसं बघितलं होतं आणि या देशाचं आकलन बाबासाहेबांनी कसं केलेलं आहे, हा देश कसा चालला पाहिजे होता, ते संविधानकार आहेत. शेवटी देश कशाच्या आधारावर चालतो, कुठलाही देश असतो देशात, त्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन असतं, ज्याला आपण संविधान म्हणतो, राज्यघटना म्हणतो, ती त्या देशाची दिशा असते. बरोबर. त्यामुळे आंबेडकरी विचाराचा माणूस जो आहे ना, तर त्याची जगण्याची, चळवळ चालवण्याची दिशा काय असली पाहिजे, तर ती राज्यघटना असली पाहिजे. कारण ती देश चालवण्याची दिशा आहे. देशाची दिशा आणि तुमची दिशा वेगळी नाही असू शकत. बरोबर. तुम्ही नागरिक आहात. मग देशाची दिशा कुठली, तर घटना कोणी त्याच्यामध्ये महत्वाचा रोल कोणाचा आहे, घटनाकार म्हणून आपण कोणाला ओळखतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक महत्वाचा रोल त्या घटनेच्या निर्मितीमध्ये होता. आणि अर्थातच आपण ज्याला आंबेडकरी विचार असं जे म्हणतो, त्याचं रिफ्लेक्शन त्या घटनेमध्ये आलेलं आहे. बरोबर. म्हणजे मग घटना ही आंबेडकरी आहे का, तसं नाहीये. त्यांना काय अपेक्षित होतं, हा देश, या देशाचं बॅकग्राऊंड काय, आपण जर सगळ्यात महत्वाचा आधार जर घेतला बाबासाहेबांच्या एक विचारांची दिशा ठरवण्यासाठी, अगदी अलीकडचं घेऊया आपण, खूप मागे नको जाऊया, कारण प्रत्येक काळामध्ये माणूस बदलत जातो, त्याचे संदर्भ बदलतात, विचार बदलतात, मांडणी बदलते. पण आपण जर समजा देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर आली, मसुदा समितीची जबाबदारी आली, अनेक लोक होते, कोणाला वेळ मिळाला, कोणाला नाही मिळाला, बाबासाहेबांवरती सगळं ते अंगावर पडलं. त्यांनी ते दिवस रात्र जागून तो सगळा ड्राफ्ट तयार केला आणि तो मांडला, तो चर्चा झाली त्याच्यावरती प्रचंड. या चर्चेला उत्तर देताना संविधान सभेमध्ये संविधानावरती जी काय सर्वांगीण चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देताना जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे भाषण केलेलं आहे 25 नोव्हेंबर 1949ला, मला ते जे भाषण आहे ना, ते मला देशाची दिशा वाटते. देशाची दिशा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला तत्कालीन राजकारण्यांना आणि त्याच्यानंतर येणाऱ्या राजकारण्यांना पण आणि नागरिकांना पण, राजकीय पक्षांना पण, त्यांनी एक डू आणि डू नॉट काय असले पाहिजेत. बरोबर. तुम्ही आता स्वतंत्र होतात,
त्याच्यानंतर ही जी राज्यघटना आहे तुमची स्वतःची, लोकशाहीची व्याख्या सगळ्यांना माहिती आहे. लोकांनी लोकांमधून लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य. बरोबर. त्यामुळे ते निर्माण कोणी केलेलं असतं? लोकांनी. कोणासाठी? लोकांसाठी. कशामधून? लोकांमधून. तर ही जी काही सगळी प्रक्रिया आहे ते नेमकं काय आहे? ती लोकशाही काय असू शकेल? त्या लोकशाहीची कुठकुठली मूल्य असतील? मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा रोल काय असणार आहे? मग राजकीय लोकशाही ही पुरेशी असणार आहे का, की त्याच्यासोबत सामाजिक लोकशाहीची पण जोड पाहिजे? आणि मग सामाजिक लोकशाही म्हणजे नेमकं काय? इतकं त्यांनी सुंदर भाषण केलेलं आहे ना. मी त्याच्या अभिवाचनाचे प्रयोग केलेले आहेत त्या भाषणाचे. एका तासामध्ये ते भाषण होतं. पण हे भाषण मी जेव्हा अभिवाचनाचे प्रयोग करताना ते वाचायला घेतलं, किंवा जेव्हा आम्ही अभिवाचन करायचो लोकांसमोर, तर काही काही वाक्यांवरती ना मला भरून यायचं. कैलासजी, की ना भरून कशाला यायचं? मी असा इमोशनल माणूस नाहीये. म्हणजे असं काही जय भीम असं मी त्या टाईपचा पर्सन मी नाहीये. मी प्रॅक्टिकल माणूस आहे, कृतीत. पण मला भरून काय यायचं? मला प्रश्न पडायचा, 25 नोव्हेंबर 1949 जेव्हा ते भाषण झालं, आजपासून जवळजवळ एक 75-76 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आंबेडकरांच्या आजूबाजूला कोण? नेहरू, पटेल, लोहिया, बरोबर, सगळे दिग्गज लोक. इतके मोठे मोठे लोक दिग्गज असताना त्यावेळेला बाबासाहेब भाषण करतात. ती इतकी सगळी मंडळी आहेत, विद्वान मंडळी होती संविधान सभेमध्ये, त्यावेळेच्या संसदेमध्ये. तिथे बाबासाहेबांनी काय काय ज्या शक्यता व्यक्त केलेल्या आहेत ना, तर अक्षरशः म्हणजे अवाक व्हायला होतं आपल्याला. असं काय दिसलं असेल त्यांना? म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर तर पुढचा एवढा 75 वर्षानंतरचा देश कसा काय आला असेल, आणि हा देश कुठे जाणार आहे, आणि तो का जाईल? म्हणजे मला इथे एक उदाहरण सांगायला आवडेल त्याच्यातलं, की एका ठिकाणी आंबेडकर असं म्हणतात की हा देश भविष्यात, या देशातले नागरिक हे आपल्या धर्माला मोठं मानतील, बरं, की देशाला मोठं मानतील, बरं, मला माहित नाही म्हणा. पण शक्यता अधिक याचीच वाटते की जर अशी काही जर वेळ आली तर ह्या देशातले लोक आपल्या धर्माला मोठं मानतील. आणि तसं जर झालं तर या देशाचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकतं. 75-76 वर्षापूर्वीच 1949चं वाक्य आहे. सध्या ती परिस्थिती, लोकशाही धोक्यात येऊ शकते. ती दिसायला लोकशाही असेल पण प्रत्यक्षात ती हुकुमशाही असेल. हे तेव्हा बाबासाहेब हे त्यावेळेला बोललेले आहेत. तुम्ही कुठल्या परिस्थितीमधून आलेला आहात, या देशाचं बॅकग्राऊंड काही आहे, या देशाने कधी लोकशाही बघितली नव्हती का? तर बघितली होती. या देशामध्ये बुद्धिझम रुजलेलं आहे. या देशाने बुद्धिझमच्या माध्यमातून लोकशाही पाहिलेली आहे. मग ती लोकशाही आपण का गमावली, आणि आता ती आपण पुन्हा मिळवलेली आहे. मग आता काळजी काय घेतली पाहिजे ती पुन्हा गमावू नये म्हणून. बरोबर. हे इतकं सुंदर त्यांनी त्याचं विवेचन केलेलं आहे बाबासाहेबांनी. बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे जे लोक आहेत, जे सांगतात ना आम्ही जय भीमवाले, आम्ही आंबेडकरी आहे, आम्ही कट्टर आहोत, आम्ही ह्या आहोत, त्यांनी हे भाषण आहे ना हे 100दा वाचलं पाहिजे. बरोबर. हा, त्यांनी बाकीच्या गोष्टी काय असतं, बाबासाहेबांनी जेव्हा लोकांना धर्मांतरित केलं ना, म्हणजे हिंदूंमधून बाहेर काढून त्यांना बौद्ध धम्म जेव्हा दिलं, तर मला अनेकदा असा प्रश्न पडतो, आता हा ढोबळ वाटतो लोकांना प्रश्न, की मी असं बोलतो लोकांना, लोक त्याचे वेगळे अर्थ काढतात. बरं, की बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्धिस्ट केलं होतं, जय भीमवाले नव्हतं केलं, असं माझा एक मुद्दा असतो. बरं. हा, मग त्याच्यात लोकांना प्रश्न पडतो, मग जय भीमवाले म्हणजे काय निगेटिव्ह आहे का, आणि बुद्धिस्ट काय आहे? जो बुद्धिस्ट आहे ना त्याला काहीतरी डू आणि डू नॉट आहेत. जय भीमवाल्यांना नाही आहेत ते. बरं. जय भीमवाले तुम्ही नुसते जय भीमवाले असलात ना की तुम्ही अनियंत्रित असता. बरं. तुम्हाला काय नियम बियम काय नाही. म्हणजे जय भीम म्हणायचं आणि मी चळवळीमधला आहे असं दाखवायचं. एक निळा टिळा लावायचा, निळा झेंडा हातात घ्यायचा, आपल्या घरामध्ये सगळं निळं निळं करायचं, पताके निळे लावायचे, की झालो आपण त्याची. वर्तनाचं काय? बुद्धिझम हे वर्तन आहे. जय भीमवाले हे पण वर्तन असायला पाहिजे होतं. बरं. खेदाने सांगावं लागतं की नाहीये.
कोणी उठतं हम्म. आणि जय भीम. हम्म. आणि या समाजाचा प्रॉब्लेम काय झालाय की यांना कोणी जय भीम म्हटलं, हम्म. समजा आता नरेंद्र मोदींचं घ्या. नरेंद्र मोदींनी एका भाषणामध्ये बोलले. कुठेतरी ते भाषणात नाही, समजा ते आता परत बोलली, हम्म. भाषण संपल्यानंतर त्यांनी म्हणते जय भीम. हम्म. लगेच आपल्या लोकांना जाम त्यांना असं भरून येते एकदम. हा. आणि मग ते काय करतात, बाकी काही असो मोदींचं, पण ते निदान जय भीम तरी ते बोलले ते. मग नरेंद्र मोदीचे 50 गुन्हे माफ करून टाकायचे. बरोबर. ते एका वाक्याने. हा, म्हणजे नरेंद्र मोदी यांनी जबाबदारीने जर आपण विधान करायचं झालं, जबाबदारीने, तर 2014 नंतर ते त्यांची कार्यकाळ त्यांचा सुरू झाला प्रधानमंत्री पदाचा. तिथून त्यांनी सगळ्यात पहिलं मोठं काम काय केलेलं आहे नरेंद्र मोदींनी? नरेंद्र मोदींनी ह्या देशातल्या लोकशाही व्यवस्थेची जी वीण आहे ना, ती विस्कटून टाकायचं काम केलेलं आहे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही मूल्यांशी कनेक्टेड नाव आहे. जो लोकशाहीच्या विरोधी व्यक्ती आहे ना, त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा काही नैतिक अधिकार नाहीये. ठीक आहे. तर प्राईम मिनिस्टर असशील, मुख्यमंत्री असशील, कोणी असशील, इव्हन माझं मत असं आहे की जे स्वतःला चळवळीतले लोक म्हणवतात त्यांना सुद्धा लोकशाही मूल्यांशी जर काही देणं घेणं नसेल तर त्यांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. हे ऐकायला विचित्र वाटतं, पण फॅक्ट आहे. त्यांचं काहीतरी ध्येय होतं ना. बाबासाहेब आंबेडकरांना काय काम धंदे नव्हते, लोक जमवले, त्यांना सांगितलं चला तुमचं धर्मांतर करतो, आता आपल्याला हिंदू, असं नाही झालेलं आहे ते. त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार प्रक्रिया आहे ना. त्यांना कुठेतरी तो समाज घेऊन जायचा होता. तर तो नुसता समाजच घेऊन जायचा होता का? तो समाज त्या देशापासून आयसोलेटेड होता का? तो देशाचा भाग होता की नव्हता? त्यामुळे आंबेडकरांना हेच चांगलं माहिती होतं की हा देश जर नीट चालला ना तर या लोकांचं भलं होणार आहे. देश जर विस्कटलेला असेल ना तर तुमच्या हाताला काही नाही लागणार. मग तुम्हाला अधिकार दिले, आरक्षण दिलं, अमुक दिलं, तुम्हाला अॅट्रॉसिटी कायदा दिला, सगळं काय दिलं, पण व्यवस्था विस्कटलेली आहे. एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अॅट्रॉसिटीची घटना घडली, कायदा आहे, प्रोव्हिजन आहे, सगळं आहे, पण त्या पोलीस स्टेशनचा जो प्रमुख आहे त्याला भय नाहीये कसलं. मी समजा या कायद्याची नाही केली अंमलबजावणी तर माझं कोण काय वाकडं करणार आहे? बरोबर. तर तो त्या कायद्याची अंमलबजावणी नाही करणार. कैलाजी, माझं मत असं आहे, भ्रष्टाचार आहे ना, भ्रष्टाचार, याचा सगळ्यात मोठा फटका हा तळागाळातल्या माणसाला पडतो. त्यामुळे जे लोक तळागाळातल्या माणसांच्या हिताची भाषा जेव्हा बोलत असतात ना, ते भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये असले पाहिजेत. तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात नाही आहात, पण तुम्ही तळागाळातल्या लोकांचे कार्यकर्ते आहात. तुम्ही स्वतःलाही फसवता आणि समाजालाही फसवताय, असा त्याचा अर्थ होतो. मग ही जी संविधानिक मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व आणि न्याय, या मूल्यांची अंमलबजावणी या 75-76 वर्षामध्ये तुमच्या दृष्टिकोनातनं झालेली आहे काय देशामध्ये? काय असतं की ह्या मूल्यांशी जे लोक नातं सांगतात त्यांना आधी सुरुवात करावी लागते स्वतःपासून. आणि ही मूल्य नेमकी काय असू शकतात हे त्यांना आधी उदाहरण क्रिएट करावं लागतं. आणि अशी सगळी मूल्यांचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केल्यानंतर सुद्धा तुमचं आयुष्य आनंदी सुखाचं चालू शकतं. आता बुद्धिझम मध्ये सम्यक आजीविका आहे, साध्या सोप्या भाषेतली सम्यक आजीविका आहे. कोणाचंही शोषण न करता चालवलेला उदरनिर्वाह. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, फार डीपली न जाता सांगायचं, इतरांचं शोषण न करता. आता समजा फॉर एक्झाम्पल मी एक बुद्धिस्ट समाजातला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा, किमान लोकांना सांगणारा असा मी कार्यकर्ता आहे. आणि मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, मी मनुष्यबळ पुरवठादार आहे, माझ्या हाताखाली काही लोक काम करतात. पण मी त्यांना किमान वेतन देत नाही, मी त्यांचा PF भरत नाही, मी त्यांचा ESIC भरत नाही. मी जितकं म्हणून त्यांना कमी पगार देता येईल, त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन मी त्यांना कमी पगार देतो आणि मी जास्त फायदा मिळवायचा प्रयत्न करतो. मी आंबेडकरेट नाहीये. अशा लोकांनी स्वतःला आंबेडकरेट म्हणून घेऊ नये आणि इतरांनी पण त्यांना मानू नये.
गडबड काय आहे? मी मनुष्यबळ पुरवठादार आहे. मी माझ्या हाताखालच्या कामगारांचं शोषण करतो, त्याच्यातून मी नफा कमवतो, बरं. त्या नफ्यातून मी तुम्हाला डीजे देतो, तुमची लाइटिंग करून देतो. मग मी कट्टर आंबेडकराईट. हा, राज असरोणकर हा सामान्य कार्यकर्ता आहे. तो नाही अफोर्ड करू शकत लाइटिंग देणं, डीजे देणं. हे मी अफोर्ड नाही करू शकत. मी प्रामाणिकपणे बाबासाहेबांचा विचार घेऊन चाललेलो आहे, मांडतो आहे. तो आधार घेऊन मी फाईट करतो, संघर्ष करतो लोकांच्या प्रश्नात. आय एम नॉट आंबेडकर. मी जय भीम मला. आम्हाला लोक मानायला तयार नाहीत. हा, राज असरोणकरचं काय आहे? राज असरोणकर म्हणजे दलित ब्राह्मण. कळलं का? म्हणजे त्याला जय भीम बोलायला उणिवा काढणार तुमच्यातल्या. त्याला जय भीम बोलायला नको, त्याला आपल्या लोकांत वावरायला नको, त्याला असं, त्याला इतर लोकांमध्ये वावरायला आवडतं, त्याला इतरांना खुश करण्यासाठी तो आपल्या लोकांवर टीका करत असतो. अरे काळ्याला काळा म्हणणार, गोऱ्याला गोरा म्हणणार. हे जर बाबासाहेबांनी नसतं केलं त्या काळामध्ये, जे आहे हिंदू धर्माची समाज व्यवस्था जी होती त्या आधारात, त्याच्यावर त्याने टीका केली. ही विषमतावादी व्यवस्था आहे, ही माणसाचं भलं करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. ते जर तिथे त्यावेळेच्या लोकांना जर खुश करत बसले असते, नाही चांगलं आहे, खूप ग्रेट धर्म आहे, आपण तळागाळामध्येच असतो. हा, कुठेतरी तुम्हाला स्पष्ट मत व्यक्त करावं लागतं ना. नाही, मग एकंदरीत बाबासाहेबांचं तर देशासाठीच काम आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहे. हो. पण बाबासाहेबांनी ज्या शोषित पीडित SC ST जी लोक आहेत त्यांच्या उद्धारासाठी जो पूर्ण आयुष्य खर्ची घातला, मग एवढ्या 75-76 वर्षामध्ये आता जे आपण ज्याला ऍक्च्युली आंबेडकरी मुवमेंट म्हणतो, जी ही चळवळ म्हणतो, ह्या चळवळीचं बद्दल तुम्हाला काय वाटतं की या चळवळीने काय मिळवलं? इथून काही निर्माण झालं? कसं आहे माहिती का, त्याचा ना खूप संमिश्र परिणाम झालेले आहेत. बरं. म्हणजे आपण या चळवळीने काहीच केलं नाही आणि या चळवळीमुळे काहीच झालं नाही असं सरसकट विधान पण आपण नाही करू शकत. हा, आणि या चळवळीमुळे सगळं झालेलं आहे असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. बरं. म्हणजे जे काही चांगलं झालं आणि बरं झालेलं आहे हे या चळवळीमुळे झालं, आणि चळवळ नसती तर काही असं नाहीये. कसं आहे की ज्या पद्धतीने समजा बुद्धिस्ट समाज घ्या, अनुसूचित जातींमधला बौद्ध लोकांनी, त्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांची प्रगती ही दिसते डोळ्यांना, म्हणजे ती डोळ्यात भरणारी आहे, लक्षणीय आहे बौद्ध समाजाची. अनुसूचित जातीमध्ये चर्मकार आणि इतर काही समाजाचे लोक आहेत, त्यांनी पण स्वतःची चांगली प्रगती केलेली आहे. बुद्धिस्ट न होता सुद्धा ते खाऊन पिऊन नोकऱ्या बिकऱ्या करून वगैरे. आता प्रगती म्हणजे नेमकं काय, हा खूप मोठा वादाचा मुद्दा होईल. बरोबर आहे की नाही? मग आता मी जर असं विधान केलं की चर्मकार समाजाने सुद्धा प्रगती केलेली, मग लोक म्हणतील झाला त्याला चर्मकार. मुद्दा असा आहे, मग तुम्ही विचारांकडे येणार. बरोबर. विचारांचं काय? हा, तर इथे प्रश्न असा निर्माण होतो की विचार म्हणजे नेमके काय? तुम्ही जे सांभाळता तेच विचार आहेत का फक्त? आणि इतरांचे विचार हे विचार नसतात का? आपल्याकडे काय होतं, चांगले कार्यकर्ते समाजासोबत काम करत असतील, चळवळीत भाग घेत असतील, अमुक सगळंच होत असेल ना, त्याला विचारतात तुम्ही बौद्ध कधी होणार? बरोबर. तुम्ही दीक्षा कधी घेणार? मग अमुक झाला तर तो दीक्षा का घेत नाही? मग तमुक त्याला असं वाटतं. तर इथे आपण आणतो. माझा सरळ एक प्रश्न आहे, दीक्षा घेतलेल्याने काय दिवे लावलेले? तुम्ही बौद्ध झालात म्हणजे नेमके काय झालात? तुमच्या घरातले फोटो बदलले ना. नेमकं काय झालं? बाबासाहेबांचा फोटो लावता, बुद्धाचा फोटो लावता, नमो तस्स म्हणून पंचशील घेऊन तुम्ही सगळे तुमचे घरगुती कार्यक्रम वगैरे करता, म्हणून तेवढ्यावरून तुम्ही बौद्ध आहात. बाकीच्या वर्तनाचं काय? हा प्रदर्शनीय झाला. तसं इतर जे धर्माचे लोक आहेत ना, म्हणजे तुम्हाला पगडी नाही घेतली तर शीख ओळखता येणार नाही. तो पीके मध्ये आमिर खान सांगतो माहितीये ना, दाढीवाडी वगैरे नसली तर मुसलमान ओळखता येत नाही. हा, टिकायला लावला नाही असा लांबडा तर तो हिंदू ओळखता येत नाही. तशी बौद्धांची गत झालेली आहे. प्रदर्शनीय आहात तुम्ही, वर्तनीय नाही आहात. आचरणातून. हा, वर्तनीय. तो वर्तनात जर बाबासाहेबांनी जो बुद्धिझम दिला ना, तो जर ह्या समाजाने ऍक्च्युअल मध्ये वर्तनामध्ये आणला असता
आणि एक मोठी पॉप्युलेशन बुद्धिझम आचरणात आणणारी जर आपल्या आजूबाजूला समाजामध्ये दिसली असती तर इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला ह्या पद्धतीच्या आचरणामध्ये बघून इतर लोकांनी आपोआपच बौद्ध धर्म स्वीकारला. आणि बौद्ध धर्म स्वीकारणं म्हणजे काय? आचरणात आणणं, तो अनुसरणं. तुम्ही ते विधी आहे ना, विधीला मी अजिबात मानत नाही. मी एक कैलास थोडंसं एक माझ्या गावात किस्सा घडला होता तो सांगतो. बरं. मी असरोंडी गावचा आहे, कोकणातला, कणकवली जवळ आहे. तर मी माझ्या एका आत्ते भावाकडे गेलेलो होतो आणि त्याने मला सांगितलं की इथे एक ना मुलगा आहे चांगला, तो फॅन आहे तुझा म्हणे खूप, आणि त्याला तुला भेटायचंय. तर म्हटलं बोलव. त्याने बोलवलं त्या मुलाला. मग त्याला मी त्याच्याशी गप्पा मारत होतो तर माझ्या आत्ते भावाने मला सांगितलं की यो आता दीक्षा घेतो लोक. तर मी म्हटलं की दीक्षा हो का, धर्म बदलणार तू? म्हटलं आता कुठल्या धर्मात आहेस? तर म्हणाला मी हिंदू धर्मात आहे, मी चर्माकार समाजातला आहे. म्हटलं अच्छा, आणि मग तू आता कुठल्या धर्मात जाणार आहेस? तर माझा भाऊ बसलेलाच होता ते. अरे असं काय करतं, तो बौद्ध धर्माची दीक्षा घेतो लोक. तर मी त्याला म्हटलं अरे हिंदू धर्म चांगला आहे, काय वाईट आहे त्याच्यात? कशाला बदलतोयस तू, तुझा धर्म कशाला बदलतोयस? तर तो म्हणाला नाही, त्याच्यामध्ये खूप असं कर्मकांड थोतांड आहे आणि अंधश्रद्धा आहे, असं त्याने मला सांगितलं, आणि त्यामुळे मला तिथून बाहेर पडायचंय. मी त्याला म्हटलं एवढं तुला कळतं ना की या धर्मात थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे, याचा अर्थच तू बौद्ध आहेस, तू हिंदू नाहीच आहेस. बरोबर. तर मी त्याला हात मिळवला आणि सांगितलं की आजपासून तू बौद्ध झालास म्हणून. तर तो म्हणाला, माझा माती बघून, अरे तू कार्यक्रम करूचा. म्हटलं ऐक, 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना जेव्हा दीक्षा दिली, तिथे जे भाषण केलं ना, त्यातलं शेवटचं वाक्य आहे की ह्या ठिकाणी बसलेली हरेक व्यक्ती ही बौद्ध झालेली असे मी घोषित करतो, आणि हरेक व्यक्तीला हरेक दुसऱ्या व्यक्तीला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असं मी जाहीर करतो. बरोबर. हे बाबासाहेबांनी बोललेलं आहे. 56. मला अधिकार आहे की नाहीये? पूर्णपणे. विधी कशाला पाहिजेत? अमुकच माणूस पाहिजे, तमुकच माणूस पाहिजे? काय असतं, इथे लोकांनी भंते आणि बौद्धाचार्यांमध्ये फरक केलेले आहेत. बौद्धाचार्य उपासकांमध्ये फरक, उपासकांमध्ये अजून कॅटेगरीज, भंतेमध्ये कॅटेगरीज. कधी थांबणं आपल्याकडे हे नाहीये आपल्याला अपेक्षित. बुद्धिझम आणि फॉलो करणारे लोकांना हे सगळं आपल्याकडे आता डाव्या हाताला फोटो, उजव्या हाताला फोटो, बुद्ध कुठल्या बाजूला पाहिजे, मग बुद्धाचा फोटो इकडे कसा काय लावला, आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही डाव्या बाजूला पूजा कशी काय मांडली काय, आणि मग पूजा मांडताना बुद्ध कुठे पाहिजे, हे कुठे पाहिजे, या सगळ्याला काही स्थान नाहीये बुद्धिझम मध्ये. हे काय झालेलं आहे की दुसऱ्यांचं बघून आपल्याकडे पण असं काहीतरी असलं पाहिजे, आपलं म्हणून स्पेशल, अशा याच्यामध्ये आपण जाऊन हे काहीतरी आपण त्याचे नियम क्रिएट केले. मग ते नियम करता करता भीमस्तुती आली. ती भीमस्तुती म्हणजे एक प्रकारची बाबासाहेबांची ती आरतीच आहे. लढला असं तू संगरी शस्त्र धरिता करी. कळलं का? हे एखाद्या देवाची जशी आरती करावी ना तशी ह्याच्यातून बाबासाहेब आंबेडकर संपत जातील. हे ज्यांना कोणाला वाटतं ना की आपण काहीतरी, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जिवंतपणीच त्यांच्या वाढदिवसाला जेव्हा नवोदयने अंक काढला होता, तर त्यांचा संदेश घ्यायला गेले होते काही लोक. तर तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की नेत्याची अंधभक्ती करणारे जे कार्यकर्ते असतात ना, ते नेत्याचा ऱ्हास करतात. कळलं? व्यक्तिपूजा जी आहे ना, ती मारक आहे, नुकसान करणारी असते. आपल्याला बाबासाहेबांवरती तुमचं किती प्रेम असलं, बाबासाहेबांबद्दल आपल्याला पराकोटीचा आदर आहे, आपण भरभरून बोलतो बाबासाहेबांबद्दल, पण हा आदर हा व्यक्तिपूजेमध्ये कन्वर्ट होणार नाही, याची जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती ह्या चळवळीने घेतलेली नाही इतक्या वर्षांमध्ये. आणि प्रॅक्टिकल जे सांगायला पाहिजे, प्रॅक्टिकल, त्याच्यापेक्षा घोषणाबाजी, उन्मादी घोषणा, जय 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 भीम जय, ठीक आहे, लढ्यांमध्ये स्फूर्ती येण्यासाठी हे सगळं लागतं, पण हे सगळं करत असताना तुमचा लॉंग टाइम दीर्घकालीन जो प्रोग्राम असतो ना, जो आपल्याला चालवायचा असतो परिवर्तनाचा, तो हरवता कामा नये कुठे, याची जी काळजी घेतली पाहिजे ना ती घेतली नाही गेली याच्यामध्ये. मी प्रकर्षाने स्वतःला अशा सगळ्या गोष्टींपासून ना मुद्दाम लांब ठेवलं. बरं.
आणि जे विषय मी हातात घेतलेले आहेत त्याला रिझल्ट मला मी घेऊ शकेन का, त्यासाठी मला काय करायला पाहिजे. तर काय लागतं, समजा मला एखादा प्रश्न मांडायचा आहे तर मला एक निवेदन द्यावं लागतं की हे माझ्या प्रश्नाचं निवेदन आहे. बरं. माझ्या काही मागण्या असतात, त्या मागण्या माझ्या मनाच्या असून नाही चालत. जनसामान्याच्या मागण्या पाहिजे. नाही, जनसामान्याच्या झाल्याच, पण मी बौद्ध आहे आणि माझी तुम्ही मागणी मान्य करा. अच्छा. तर असं बौद्धांना काय भारतीय घटनेने काही स्पेशल हे नाही दिलेलं आहे. तुम्ही नागरिक आहात ना. बरोबर. तुम्हाला जनरल सगळ्यांना जे रस्त्या बिस्त्यांचे पिण्याच्या पाण्याचे वगैरे लागू आहे ते तुम्हाला लागू आहेत. बरोबर. तुम्ही बौद्ध म्हणून मायनॉरिटी आहात, तिथे तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिलेली आहे, ती तेवढी त्या आर्टिकल 30 पुरती मर्यादित आहे. तुम्हाला अनुसूचित जाती म्हणून जे आरक्षण दिलेलं आहे ते त्या ठिकाणी ते तितकं मर्यादित आहे. पण बाकी जेव्हा तुम्ही नागरिक म्हणून वावरत असता तेव्हा तुम्ही भारतीय नागरिक असता. बरोबर. तेव्हा तुम्ही स्पेशल ट्रीटमेंटची अपेक्षा नाही करू शकत. जनरल प्रश्न आहेत. प्रश्नच नाही. तुम्ही भारतीय नागरिक म्हणून जेव्हा प्रश्न मांडता तेव्हा तुम्ही भारतीयच असले पाहिजे. तिथे तुम्ही आम्ही बौद्ध आहोत आणि आम्हाला असं करा आणि आम्हाला असं नाही करू शकत. हे तुम्ही जेव्हा करताना तेव्हा तुम्ही इतरांना संधी देता. मग इतर पण करतात, मग इतर पण ते त्यांच्या जातीचे असतात, मग त्यांच्या धर्माचे असतात. मग ते देशस्थ असतात, सारस्वत असतात, कोकणस्थ असतात, ते तिथे पण कॅटेगरी. म्हणजे जे स्वतःला वरचे समजणारे ब्राह्मण आहेत काय ते पण असे एका पातळीवर नाहीये. तर इथे हा जो आजार आहे ना भारतीयांना झालेला, म्हणजे आपल्याकडे सुद्धा पान बेळे, मायान हिनयान ह्या वरचे खालचे कोकणातले विदर्भातले नासके नगरातले हे सगळे आहेत ना, बोलत नाहीत पण सगळं सोयरिकी बिरिकी अमुक तमुक करताना सगळ्या गोष्टी लोक बघतात. बरोबर. नको ते विदर्भातले नको ते इथले नको कोकणातले नको आहेत ना, आपल्याकडे पण आहेत. तिथे फक्त व्यक्ती बौद्ध आहे म्हणून ते पुरेसं नाही ठरत सोयरिकी करताना. बरोबर. आणि आता हे जे ही भेदभावाची भावना आहे. बरोबर. आता मुद्दा असा आहे की आपले प्रश्न कशामुळे निर्माण झाले, तर जातीवादामुळे निर्माण झाले. त्यामुळे आपल्याला जातीवादामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर बोलत असताना आपल्याकडून कळत नकळत जातीवाद होणार नाही याची काळजी घेणं. कारण जातीवाद ही समस्या आहे, जातीवाद करणारी व्यक्ती समस्या नाहीये. जातीवाद हा समस्या, जातीवाद समस्या आहे. जातीवादाचा प्रश्न सोडवताना माझी भाषा ही जर जातीवादी असेल तर मी एका अर्थी जातीवाद जोपासत असतो. बरोबर. आणि माझी जर कृती ही जातीवाद जोपासणारी असेल तर माझ्याकडून जातीवादाचा प्रश्न कधीच सोडवला जाऊ शकत नाही, शक्यच नाही. असं ते एक कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे आपण हे ना थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. माझं एक आवडतं वाक्य आहे की आपल्या सगळ्यांची जगण्याची धडपड ही मरणाच्या दिशेने जाणारी आहे. बरोबर. धडपड कसली आहे, जगण्याची, आणि जाते कुठे, मरणाच्या दिशेने. तसं या चळवळीचं झालेलं आहे. आपल्याला असं वाटतं की आम्ही चळवळ जी चालवतो ना ते आम्ही असं आमचं ध्येय आणि आम्ही त्या याने चालतो, पण अवलंबलेले मार्ग जे आहेत ना ते उलट्या दिशेने जाणार आहेत. ते त्या ध्येयाच्या दिशेने जातच नाहीयेत. हा आपला गैरसमज आहे की आम्ही, आता काय लोक असतात ना आम्हाला भेटतात, काय तुम्हाला सांगू का, आज 40-50 वर्ष झाली मी चळवळीमध्ये. मी असं वरखाली बघतो, मग काय केलं जाऊ द्या, ते पैशा बिशाने माणूस कंगाल असेल, गरीब राहिला असेल, निष्ठावान माणसं ह्याच्याकडे जात नाहीत व्यवहारांकडे याच्याकडे, त्यामुळे राहतात. तो मुद्दा नाहीये. माझा मुद्दा असा आहे की 1956ला धर्मांतर झालं. 56ला जन्म झालेला, 60ला वगैरे जन्म झालेली व्यक्ती जर आज जिवंत असेल, 65-70 वर्षाची वगैरे अशी जिवंत असेल, तर किमान 65 वर्षांनी तरी ते बौद्ध झाले पाहिजेत ना. बरोबर. काय वाटतं? 56ला बाबासाहेब समोर असताना मी दीक्षा घेतली आणि आता मी वार्धक्याला आलो, लाकडं गेली, अजून बौद्ध झालो नाही. मी बौद्ध होणं आणि बौद्ध समजणं याच्यामध्ये फरक आहे. इथे मोठी पॉप्युलेशन जी आहे ना सगळ्यात, ती स्वतःला बौद्ध समजणाऱ्यांची आहे. बौद्ध असलेल्यांची पॉप्युलेशन कमी आहे खूप. आणि त्याच्यामुळे ही चळवळ जी आहे ना ती का गडबडली आहे, बाबासाहेबांनी 2 गोष्टी काय केल्या प्रमुख.
एकतर तुम्हाला चळवळ दिली, आंबेडकरी विचार आपल्या सोबत आहे. हा, आणि त्या आंबेडकरी विचारासोबत तुम्हाला पुढचं मार्गक्रमण कसं करायचंय म्हणून बाबासाहेबांनी बुद्धिझम दिला. बरोबर. तर तुमची जबाबदारी होती, तुम्ही जी काय पावलं टाकाल मग ती तुमच्या जगण्याची असतील, तुमच्या लढण्याची असतील, कसली पण असतील, ती बुद्धिझमचाच त्याला आधार हा असायला पाहिजे होता. आम्ही जरी बुद्ध झालेलो असलो तरी आमची हत्यारं आम्ही अजून विसरलेलो नाही. आहेत ना. यांचा आणि बुद्धिझमचा काही संबंध नाही, यांचा चळवळीचा पण संबंध नाही. संविधानाला जर हात लावाल तर हात तोडून टाकू, या लोकांना लांब ठेवलं पाहिजे 2 किलोमीटर चळवळीपासून. हे काही उपयोगाचे नाहीये. बरं. काय होतं, हिरोइझमने खूप नुकसान केलं ह्या चळवळीत. बरं. हिरोइझमचा एक मोठा आजार आहे या चळवळीला. अच्छा. हा, म्हणजे आता मी आज आलो ना समजा चळवळीमध्ये आणि सुरुवात केली, मी एक यंग मुलगा आहे, मी सुरुवात केली, तर माझा आविर्भाव काय असतो माहिती आहे का? तर मी 2-4 पुस्तकं वाचतो. प्रॉब्लेम ऑफ रुपी वाचायचं, थॉट्स ऑन पाकिस्तान वाचायचं, कळलं का? आणि मग ते व्हॉट्सअप हे असतं ना, काय प्रॉब्लेम ऑफ रुपीवरती रिझर्व्ह बँकेचं हे झालं. त्याचा ते सगळा आनंद घेत राहायचा आतल्यात. आसुरी नाही तो, आसुरी नाही तो, स्वतःपुरताच आहे, आत्मकेंद्रित आनंद आहे तो. मुद्दा काय आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपीज मध्ये बाबासाहेबांनी जे सांगायचं ते सांगितलं. तुम्ही समजून घेतलं का? तुम्ही बाबासाहेबांना नेमकी काय अर्थव्यवस्था अपेक्षित आहे ती समजून घेतलीत का? देशाची पुढची आर्थिक घडी कशाची असली पाहिजे, देश पुढे जात असताना त्याचा त्या ग्रंथाचा कसा उपयोग होणार आहे, त्यातल्या कुठल्या मांडणीचा उपयोग होणार आहे, हे किती लोक बोलतात बाहेर. फार स्टडीड लोक जे आहेत ना, फार स्टडीड, ज्यांची भाषा वस्तीतल्या लोकांना अजिबात कळत नाही, ते लोक बोलतात त्या विषयावरती. हा, पण थॉट्स ऑन पाकिस्तानचा विषय सांगतो. अलीकडच्या काळामध्ये हिंदुत्ववादी पॉलिटिक्स आलेलं आहे. तर हिंदुत्ववादी पॉलिटिक्स हे काय हिंदूंसाठी नाही करत, ते मुसलमानांच्या विरोधातलं पॉलिटिक्स आहे. मुसलमानांना त्रास दिला, सुया टोचल्या, त्यांना चिमटे काढले की हिंदूंना बरं वाटतं. हा, त्यामुळे हिंदुत्ववादी लोकांचं पॉलिटिक्स काय असतं की मुसलमानांना त्रास देत राहायचा, त्यांना छळत राहायचं, मग हिंदूंना जरा बरं वाटतं, त्यांना गुदगुल्या होतात आणि ते आपल्याला मतं देणार, अशा प्रकारचं ते पॉलिटिक्स आहे. तर ही मंडळी मोठ्या हुशारीने सोशल मीडियाचा आणि त्याचा लबाडीने वापर करतात. ते काय मांडतात सारखं की बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये कसं मुसलमानांच्या विरोधामध्ये बोललेले आहेत आणि हे लोक कधी सुधारणार नाही, तर हे कट्टर आहेत आणि ह्या वगैरे वगैरे. बरोबर बोलतात. बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये शक्यता व्यक्त केलेल्या आहेत. या देशाची फाळणी झाली तर काय होईल, फाळणी अशा प्रकारे झाली तर काय होईल, फाळणी तशा प्रकारे झाली तर काय होईल, जर एकाच बाजूला हिंदू राहिले तर काय होईल, एका बाजूला मुसलमान गेले तर काय होईल, हिंदू आणि मुसलमान एकत्र राहिले तर काय होईल, पाकिस्तान झालं आणि तिथे हिंदू कमी असतील तर तिथे काय होईल, कारण मुसलमानांचा धार्मिक संकल्पना अशा आहेत. मग भारतामध्ये जर हिंदू जास्त असतील आणि मुसलमान कमी, इथे काय होईल, अशा शक्यता आहेत. हे मी कशाच्या आधारावर बोलतोय? थॉट्स ऑन पाकिस्तान नाही, पण मी कशाच्या आधारावर बोलतोय? हे बाबासाहेबांनीच कॉन्क्लूड करताना लिहिलेलं आहे पुस्तकात ते शेवटी. या शक्यता मी वर्तवलेल्या आहेत. बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये चॅप्टर क्लोज करताना स्पष्टपणे प्रिपेस मध्ये लिहिलेलं आहे. पहिल्याच पॅराग्राफ मध्ये वाचायला मिळतं आपल्याला. पण हे सगळं अर्ध ज्ञान घेऊन आपल्या सारख्याची ते लोकांची चर्चा करतात की बाबासाहेब मुसलमानबद्दल काय बोललेत बघा. सांगतो ना, त्यांनी काय लिहिलेलं माहिती आहे का? मी फक्त शक्यता व्यक्त केलेल्या आहेत, मी मतं दिलेली नाहीत, असं त्यांनी म्हटलंय त्याच्यात. बरं, संपला विषय. पण मग हे आजच्या हिंदुत्ववादी राजकारणामध्ये जेव्हा तुम्हाला प्रपोगंडाला आणि खोटारड्या प्रचाराला तोंड द्यायचं असतं, तर तुम्ही ते प्रिफेस वाचलेलं असलं पाहिजे ना बाबासाहेबांचं वाक्य. तुम्हाला ते पुस्तकाचं पान, अरे हो यार हे थॉट्स ऑन पाकिस्तान मधलं आहे का, अरे म्हणजे बाबासाहेब पण बोलले होते. हा, तुम्ही पण फसलात ना. बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता असणं म्हणजे तो जागरूक असणं, तो विवेकी असणं, त्याची दारं खिडक्या आहेत ना अशी सगळी उघडी पाहिजेत. तो संकुचित असता कामा नये, तो व्यापक विचारांचा असला पाहिजे.
तुम्हाला प्रत्येक माणसाबद्दल जर न्यूनगंड असेल, तुमच्या चळवळीमध्ये अनेक लोक येऊ बघतायत, ओबीसी येऊ बघतायत, मराठा येऊ बघतायत, ब्राह्मण येऊ बघतायत. ब्राह्मणांवर तुमचा विश्वास नाही, मराठा तुम्हाला जातीवादी वाटतात, ओबीसीबद्दल तुमचं मत हे एकदमच हे आहेत. अशी सगळी मतं करून आपण आपली दारं खिडक्या लावून घेतलेली आहेत. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांना जो त्यांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष, अशी शेकडोनी निघाली त्यांच्या स्वप्नातला म्हणून, त्यातला एक पण त्यांच्या स्वप्नातला नाहीये. एक पण. बरं. त्यांनी ते कोणी असतील ना संस्थापक, त्याने माझ्याबरोबर बसावून वाद घालावा माझ्याबरोबर. जे सांगतात ना बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या स्वप्नातला एकही नाही. बरं. ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बुद्धिमत्ता असताना सुद्धा, चांगलं शिक्षण आणि बुद्धिमत्ता असताना सुद्धा केवळ संकुचित प्रवृत्तीमुळे आणि न्यूनगंड. संकुचित प्रवृत्ती म्हणजे काय? वर्तुळ छोटं करून ठेवायचं आणि कोणाला आत घ्यायचं नाही. छोटं, जितकं वर्तुळ छोटं तितका मी उठून दिसणार. मी जर वर्तुळ मोठं केलं आणि त्याच्यात गर्दी आली तर मी दिसणार नाही. बरोबर. तर ती जी इनसिक्युरिटी आहे नेत्यांना, त्याच्यानंतर मी स्वतः सांगतो ना, चळवळ का फेल गेली. बुद्धिमान लोक होते, शिक्षण होतं, बुद्धी होती, सगळं होतं, विद्वत्ता पण होती. तुमचा असा आरोप आहे का की स्वतःहूनच वाढू नाही दिली? 100% 100% माझा हा आरोप आहे. ही चळवळ ज्यांनी कोणी आपापले गट, पक्ष, संघटना चालवल्या, ती त्यांची संस्था नाहीत. बरं. मी 3 मुद्दे सांगितले. इनसिक्युरिटी, असुरक्षितता, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड. मी जर अनेक लोकांना जर सामावून घेतलं तर कदाचित ते माझं नेतृत्व स्वीकारणार नाहीत आणि त्यामुळे मग इतर लोकांना घ्यायचंच नाही कोणाला. आणि आपले जे स्वतःचे घ्यायचे ते पण चमचे घ्यायचे. कळलं का? चमच्यांच्या जीवावरती आंबेडकरी विचारांचं राजकारण उभं करायचं स्वप्न बघतात ही लोक, चमच्यांच्या जीवावर. ज्या व्यक्तीने सांगितलं की विभूती पूजा ही मारक असते म्हणून, तर विभूती पूजा करतात ना ते चमचे असतात. चमचे म्हणजे काय? हुजरेगिरी करणार. आमचं दैवत, आता मी नावं नाही घेत कुठल्या नेत्यांची, कारण आपण त्यासाठी मुलाखत नाही करत आहे. बर. पण हे आमचे दैवत आहेत. अरे तुम्ही दैवत संकल्पना सोडली ना, मग आता सोडा ना ती. कशाला ती तीच प्रतीक परत इकडे आणताय? बरोबर. सगळ्यात मोठी गोष्ट काय बघा, आता कसं असतं, एक ढोबळ बोलूया आपण थोडंसं, म्हणजे ऐकणाऱ्या लोकांना कधी कधी राग येतो, हा जरा आरोगंट आहे, उर्मट आहे आणि काय माहित नाही. काय होतं, मी धर्मांतरित झालो. मी आता विवाह करणं सोडून दिलेलं आहे. मी आता परिणय करतो. मी बारसं नाही करत, मी नामकरण करतो. मी वास्तुशांती नाही करत, मी गृहप्रवेश करतो. मी पंचामृत वगैरे आता लांब झालेलो आहे. मी 5 फळं ठेवतो आता सध्या. मी ते धागा आहे ना ते वगैरे नाही. आम्ही सुत्त बांधतो, आमच्या धागा नाही बांधत. आम्ही सुत्तवाले लोक आहोत. अगदी शेवटी आलाच ना, आमच्यात मंगलाष्टक नाही म्हणत, आमच्यात अष्टमंगल गाथा म्हणतात. त्या पण 8च आहेत. तिथे पण 8 होती अष्टक. काय होतं, नेमकं बदललं म्हणजे काय झालं आपण, म्हणजे त्यांनी अमुक रंगाचा कपडा घातला, त्यांचा झेंडा आहे म्हणून आपला तमुक रंगाचा झेंडा पाहिजे. त्यांच्यामध्ये असं करतात म्हणून आपल्यामध्ये आपण तसं केलं पाहिजे. अशा प्रकारचा काही बुद्धिझम ना बुद्धाला अपेक्षित होता, ना बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता. आणि मग तिथेच गडबड सगळी. बुद्धिझम दिला ना बाबासाहेबांनी. आपल्याला ही गोष्ट चांगली माहिती असेल की धर्मांतराच्या वेळेला त्यांचा विवाद सुरू होता, संघ घ्यायचा की नाही घ्यायचा त्याच्यावरून. त्यांना बाबासाहेबांना कदाचित भीती वाटत असेल की संघ आला ना की हे सगळं असं धार्मिक नाही का, त्या दिशेला सगळं जात राहिले. आणि लोक मग जे बिहेवियरल जो आपल्याला अपेक्षित आहे, म्हणजे माणसांनी शांत राहावं, मृदू बोलावं, कोणाला दुखावू नये, अपशब्दांचा वापर करू नये, शिवी देऊ नये. आता समजा आपण एक अशी परीक्षा घेतली, एक गुगल फॉर्म मी दिला महाराष्ट्रभर, की तुम्ही आंबेडकरी चळवळीचे आहात का? तर होय, मी आहे.
असं धरा 10 लाख लोकांनी आपला फॉर्म भरला. त्याच्यामधला माझा पुढचा प्रश्न आहे, आपण शिवी देता का? काय उत्तर येईल? हो येईल. येईल ना. पण त्याच्या माझा पुढचा अजून प्रश्न आहे, आपण आई बहिणीवरून शिवी देता का? हो ते आपण दारू प्राशन करता का? बऱ्यापैकी येतील. बऱ्यापैकी येतील. कशी म्हणजे माणसं बौद्ध कशी कुठल्या आहे नाही ते म्हणतात आणि आपण मानतो म्हणून. आणि काय झालंय माहितीये का, बौद्ध नसलेल्यांची, कळलं का, बौद्ध नसलेल्यांची बौद्ध म्हणून मेजॉरिटी आहे. बर, थोडं डिफिकल्ट जाते समजायला. नाही डिफिकल्ट नाहीये. बौद्ध म्हणजे जे बौद्ध आहेत ना त्याच्यामध्ये ते प्रत्यक्षात बौद्ध नसलेल्यांची मेजॉरिटी आहे त्या बौद्धांमध्ये. आणि जे ऍक्च्युअल बौद्ध आहेत, जे ते फॉलो करतात, पंचशील असेल, अष्टांग मार्ग असेल, ठीक आहे, मी म्हणतो की 100% वर जाऊ दे, आपण पर्सेंटेज वर जाऊया, किंवा डिस्टिंक्शन तरी असावं. डिस्टिंक्शन हे काठावरचे सगळे, कळलं का, हे जे बुद्धिस्ट आहेत ना काठावरचे आहेत सगळे, 35 ग्रेस मार्क वगैरे घेऊन आलेली, कळलं का, मी फोटो लावलाय, मी हे केलेलं आहे, अशा टाईपचे बिहेवियर मध्ये असते ना या समाजाचं, या चळवळीचं. ते सोडून द्या, लहान विषय झाला. भारतीय राजकारणाचं चित्र वेगळं दिसलं असतं. हे भारतीय राजकारण आहे ना त्याचं चित्रच वेगळं दिसलं, बदललं अक्षरशः. आज आपण जेव्हा म्हणतो ना संविधानिक संविधानिक संविधानिक, किती लोक रोजचे नियम पाळतात? बरोबर. मोटरसायकली सगळ्यांकडे आहेत, गाड्या सगळ्यांकडे आहेत, आपण तिकीट काढणं, अमुक करणं, लहान 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 गोष्टी येतात. झेब्रा क्रॉसिंग वरून क्रॉस करणं, रेल्वे रुळ न ओलांडणं, अशा आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी आहेत. जर मी समजा मला नोकरी मिळवायची आहे, तिथे रेट चालू आहे, एवढा 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 चालू आहे, आपण काय करतो माहितीये ना, काय असतं माहितीये राज, मी जर ते बुद्धिझम करत गेलो असतो ना की भ्रष्टाचार नाही करायचा, तर मी नोकरीच मला मिळाली नसती. आणि आपल्या लोकांनी जर समजा असं ठरवलं ना भ्रष्टाचार नाही करायचा, तर आपले लोक सिस्टम मध्येच येणार नाहीत. आपले लोक सिस्टम मध्ये येणं फार गरजेचं आहे. भ्रष्ट लोक काय उपयोग? काय झालंय, सिस्टम तुम्हाला गंडवते आणि तुम्ही गंडता. आजच्या तारखेला आपण आता साधं ताजं बुद्धभूमीचं उदाहरण बघतोय ना, कल्याणच्या, एक मोठी संख्या मोठी आहे ना सत्तेकडे बौद्ध समाजातले. बरोबर. मी म्हणते गौतम रत्न यांची इंटरव्ह्यू केला, जेव्हा त्यांचं बोललो त्यांच्याशी, मी त्यांना विचारलं समाजाविरुद्ध समाज उभा आहे असं नाही तुम्हाला वाटत का? त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या कृतीमधल्या, काय 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 घडलं, आणि त्यांनी मला असं विचारलं उलट प्रश्न मुलाखत घेताना, यांना तुम्ही समाज मानता का? जी लढाई बुद्धभूमी विरुद्ध शिंदे शिवसेना किंवा बुद्धभूमी विरुद्ध सरकार सत्ता अशी होती, ती मोठ्या हुशारीने बौद्ध विरुद्ध बौद्ध अशी रंगवली गेली. त्याला लोक बळी पडले, भरकटले. हा समाज बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मांतर आणि त्यांचं निर्वाण हे 56चं आहे. 70 वर्ष बरोबर आज 26 चालू आहे. ऑक्टोबरमध्ये त्या धर्मांतराला पण 70 वर्ष पूर्ण होतील. बाबासाहेबांच्या निर्वाणाला सुद्धा पूर्ण होतील. या 70 वर्षामध्ये आपण असा समाज निर्माण केला जो कुठल्याही राजकीय पक्षांचे लोक तुम्हाला सहज विकत घेऊ शकतात, असा समाज निर्माण झालाय. सहज निवडणुकीच्या काळामध्ये सर्वाधिक ग्रांटेड धरला जाणारा समाज आहे. राग येईल लोकांना ऐकल्यानंतर, शिव्या घालतील मला खाली, फॅक्ट आहे. आम्हाला वाईट वाटतं, आम्ही वावरतो ना, आम्ही आतमध्ये तिथे त्या मुवमेंटमध्ये खाली वावरत असतो. आपण पत्रकार म्हणून वावरतो, कार्यकर्ता म्हणून वावरतो, करतो. सर्वाधिक ज्याला ग्रांटेड धरला जातो ना, म्हणजे समजा जेव्हा उमेदवार प्लॅन करतात निवडणुकीचं, की हे नगर, ती सोसायटी, ती हे ती अशी प्लॅन करतात, तर ज्या वेळेला आपण ज्याला आंबेडकरी विचारांचे, चळवळीतले बौद्ध वगैरे असे जे त्यांना म्हणतो, जय भीम वाले, त्यांच्या ज्या वस्त्या नगर असतात ना, त्यांना ते बघू, ते मॅनेज होईल.
तिथले कार्यकर्ते हम्म. हे अक्षरशः विरोधी विचारांच्या लोकांचे झेंडे घेऊन फिरतात ओपनली. त्यांना माणसं भेटतात कशी? उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागामध्ये मला आठवतं हम्म. की एकदा तिथे मी पत्रकारितेमध्ये होतो, शिवसेनेचा झेंडा तिथे कोणीतरी लावला होता. हम्म. मोठं दंगलीसारखं वातावरण निर्माण झालेलं होतं हम्म. आणि दोन्ही बाजूला लोक मॉब उभा होता. पोलिसांनी कसं कसं ते हँडल केलं होतं प्रकरण, बरोबर. आज तिथे शिवसेनेचे झेंडे घेऊन फिरणारे शेकडो लोक आहेत बरं. त्या भागामध्ये. आणि मुवमेंट काय मुवमेंट? अर्धपुतळा होता. अर्धपुतळ्याच्या प्रेरणा घेऊन त्या भागामध्ये अनेक लोक शिकले, हम्म. उच्च शिक्षण घेतलं, हम्म. मोठ्या मोठ्या पदांवर गेले. तिथे छोटी घरं होती, त्याची बंगले बांधले. एरिया डेव्हलप झाला. लोक मुलं वगैरे चांगली सगळी ॲडव्होकेट्स वगैरे खूप चांगलं झालं. अर्धपुतळा होता तोपर्यंत झालेलं होतं. हम्म. तिथे कोणतरी टूम काढली, हम्म. पूर्ण पुतळा पाहिजे. पूर्ण पुतळा असल्याशिवाय आम्हाला प्रेरणाच येत नाही. हं. मग पूर्ण पुतळा पाहिजे. मग हे फायदा घेतात पॉलिटिकल लोक हम्म. सत्तेकडे. आता त्यांना काम पाहिजे असतं. हम्म. सत्तेला आहे ना, त्यांना बाबासाहेबांशी काही देणं घेणं नसतं. हम्म. त्यांच्यासाठी ते एक फक्त विकास काम आहे. बरं. म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो की आपल्याकडे आरोग्य सुविधा का नाही मिळत? कारण ती इमारत बांधतात, रुग्णालय नाही बांधत. आपल्याकडे चांगलं शिक्षण का नाही मिळत? कारण इमारत बांधतात, शाळा नाही बांधत. बरं. कुठलीही गोष्ट जी असते ना, एखादी अभ्यासिका बांधली, हम्म. कालांतराने तिकडे लाईट नसतो, काय नसतं, गरम होतं, पंखा बंद असतो, तिथे कोणी अटेंडंट नसतं, स्वच्छता नसते. कारण का? इमारत बांधलेली असते, अभ्यासिका नसते बांधलेली. बरं. तसं जेव्हा त्यांना हे असं काही लोक मागण्या करतात, आम्हाला इकडे पूर्णाकृती पुतळा पाहिजे, मग हे अंदाज घेतात पूर्णाकृती पुतळा चबुतळा वगैरे साधारण 2-3 करोड जातील. 2-3 करोडमध्ये आपल्याला किती मिळतील? हम्म. मग एवढे पुतळ्याचं काम किती होईल? 40 लाखामध्ये होईल. 2 कोटीचं एस्टिमेट बनवू, डेकोरेटिंग लाईट वेट मारल्यानंतर वाटतं असं जरा बपक्याबाज केलं की. हम्म. सुभाष टेकडीचा पुतळा खूप वेळा बोललोय मी, परत बोलतो आता, कारण चळवळीचा विषय चालू आहे म्हणून हे पण विषय कनेक्ट झाले पाहिजेत. चळवळ म्हणजे नेमकी काय? हम्म. हार्डली 25-30 लाखाचं काम आहे. बरं. पुतळा आणि चबुतळा मिळून हार्डली 25-30, समजा मी 25-30 बोलतो. हम्म. हा, थोडे हिरे बिरे लावले असतील इकडे तिकडे चबुतऱ्यावर, हम्म. तर आपण अजून 30-35 पर्यंत खेचू, 35-40 लाखापर्यंत. हम्म. 1 कोटीचं बिल केलंय त्याचं. बरं. कल्याण पूर्वेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र, हम्म. लय खुश होतात लोक. मला कोणतरी सांगितलं 18 कोटी. हम्म. मला धक्का, 18 कोटी? मी जाणार आहे बघायला, मला ते खूप उत्सुकता आहे. हम्म. 18 कोटीचं असं काय केलंय? हम्म. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे मी त्याचा घटकनिहाय हिशोब पण मागणार आहे. हम्म. घटकनिहाय, घटक. बांधकामावर किती केले, रंगकामावर किती केले, काय बघू देतं ना. 18 कोटीचं काय काय, कसला रंग लावलाय ते तर बघू दे, करोडोंचा. हम्म. पण हे 18 कोटी तुम्ही कसे खर्च केले असा विचारणारा एक पण आंबेडकर त्या कल्याणमध्ये नाही. इथे काय झालंय? बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये जर भ्रष्टाचार केला तर आपण गप्प बसायचं. हा कुठला आंबेडकरवाद आहे? हा, पण तुम्ही बाकी दुनियाभरचे प्रश्न घेणार. बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये झालं की त्यांनी स्मशानामध्ये पुतळा का बसवला? माहिती आहे, इमोशनल समाज आहे, कुठेही बसवा, तो स्वीकारतो बाबासाहेबांचा पुतळा आहे. बरोबर. कोणतरी आपल्यासारखे कार्यकर्ते असतात ज्यांचं डोकं अजून ठिकाणावर आहे, असे असतात ना आपल्यासारखे. बरोबर. आणि मला आनंद कसला झाला माहितीये कैलाश, खरोखर सांगतो, मला मी जेव्हा सुरुवात केली ना त्या आंदोलनाची, हम्म. तेव्हा मला असं वाटत होतं की लोक सपोर्ट करतील का? हम्म. बाबासाहेबांचा पुतळा काढायचा आहे, हम्म. याला कोण सपोर्ट? एक तर आपली शान आहे, एक तर आपली इमेज काय आहे, स्वतःला शान समजतो. हा, तर म्हटलं करतील का? पण मला खरोखर सांगतो ना, ज्याच्यामधून एक आशा निर्माण व्हावी ना, की आपण समजतो तेवढा अजून वाईट झालेलं नाही, गडद अंधार झालेला नाहीये कैलाश. मोठ्या प्रमाणावर लोक माझ्या घरी आले. हो. तळागाळातले अगदी, म्हणजे आता माझ्या बाजूला रामजी आंबेडकर नगर आहे. हा, रामजी आंबेडकर नगर. तर तिथली मुलं, यंग मुलं, असे सगळ्या ग्रुपने ते माझ्या घरी, मला एक्सपेक्टेड नव्हतं.
तिथपासून ते अगदी प्राध्यापक वगैरे अधिकारी सगळ्या लेवलची सगळ्या वेगवेगळ्या वर्गातल्या समाजातली त्यांनी ते स्वीकारलं की हा पुतळा काढायला पाहिजे. त्याच्यामध्ये माझे महत्वाचा मुद्दा काय होता, स्मशानामध्ये पुतळा बसवू नये हा खटकणारा मुद्दा होता. पण माझा महत्वाचा मुद्दा काय होता की 2 मे 2017 महाराष्ट्र शासनाचा पुतळ्या संदर्भातला GR आहे तो डावलून हा पुतळा बसवलेला आहे. बरं. आणि बाबासाहेब आंबेडकर हे घटनेशी भारतीय संविधानाशी संबंधित आयकॉन आहे, ते प्रतीक आहे. किमान बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतल्या गोष्टी तरी बेकायदेशीर करू नयेत, बरोबर, होऊ नयेत. तुम्हाला माहित नाही, तुमचा शत्रू तुम्हाला हळूहळू संपवत असतो. बरोबर. हळूहळू तो तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती तो तुम्हाला इलिगल वागायला लावतो, तो तुम्हाला उन्मादी वागायला लावतो, तो तुम्हाला हिंसा करायला लावतो. पुतळ्याच्या विटंबना का केल्या जातात? फार वर्षांपूर्वी ना, 15-20 वर्षांपूर्वी मी याच्यावर माझं मत व्यक्त केलं होतं की पुतळ्याच्या विटंबना कधी थांबतील. तर मला काही समोर बसले होते, ते म्हणाले की जेव्हा जातीवाद बंद होईल. अरे अजिबात नाही. ज्या दिवशी तुम्ही पुतळा विटंबनेवरती प्रतिक्रिया द्यायचं बंद कराल ना, तेव्हा थांबतील त्या. बरोबर. कारण ती पुतळा विटंबना मुळात तुम्ही प्रतिक्रिया देण्यासाठी केलेली असते. आणि तुम्ही प्रतिक्रिया दिल्यानंतर समोरच्यांचा डाव साध्य होतो. आजच्या तारखेची जी मुवमेंट आहे ना, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीची आपण म्हणतो, तर प्रत्यक्षात बघायला जर गेलं तर अशा प्रकारची स्वतंत्र मुवमेंट आता उरलेली नाहीये. बरं. आंबेडकरी विचारांचं पॉलिटिक्सच उरलेलं नाहीये. बरं. पॉलिटिक्सच नाहीये, कुठल्याच पक्षाचं नाहीये. मी परत आता नाव नाही घेत कुठल्या पक्षाचं, राग येईल त्यांना. बरं. कारण का माहितीये का, आंबेडकरी विचारांवर आधारित राजकारण हे मी खूप जबाबदारीने बोलतोय, ते कुठल्याही जात समूहांचं असू शकत नाही. बरं. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं जे स्वप्न बघितलेलं होतं ना, ते काँग्रेसला पर्याय म्हणून बघितलेलं होतं. हा स्वातंत्र्य संग्रामातला पक्ष आहे, एक दिग्गज लोकांवर गारुड आहे. आणि हा पक्ष जर सत्तेमध्ये दीर्घकाळ चालत राहिला तर त्याच्यामध्ये एक अराजकता येईल पुढच्या काळामध्ये. लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू निष्प्रभ होत जाईल. आणि त्यामुळे काँग्रेसवरती अंकुश ठेवणारा, काँग्रेसला पर्याय असा एक पक्ष असला पाहिजे होता. तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होता. त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर राम मनोहर लोहियांशी बोलत होते, SM जोशींशी बोलत होते, अत्रेंशी बोलत होते. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना असा काही बौद्धांचा वगैरे पक्ष काढायचा नव्हता. बरोबर. तो जेव्हा काँग्रेसला पर्याय म्हणून काढायचा होता, म्हणजे तो भारतीयांचा पक्ष होता. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय वगैरे जे लोक आहेत ते त्याचा एक भाग आहेत, भारतीयांचा. तुम्ही जे काम करता ते भारतीयांसाठी करता. आणि त्याच्यामध्ये जात हे इथलं वास्तव आहे भारतातलं. त्यामुळे जात हे वास्तव असल्यानंतर जातींचे प्रश्न हे पण वास्तव आहे. पण जातीच्या वर्तुळाच्या बाहेर येऊन तुम्हाला जातीच्या प्रश्नांकडे बघण्याचं जे कसब आपण डेव्हलप करायला पाहिजे होतं, बरोबर, ते आपल्याकडे केलं नाही गेलं. आणि मग त्याच्यामुळे आपण हळूहळू जातीवादाची शिकार होत गेलो, जातीवाद विरुद्ध लढता. आणि आपण इतकं कॉन्ट्राडिक्ट वागलो स्वतःशीच एवढ्या वर्षांमध्ये की भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला, जो लोकशाहीच्या विरोधातला, जो इथलं जे भारतीयत्व आहे त्या भारतीयत्वाच्या विरोधातला जो राजकीय पक्ष आहे, जो भारतीय संविधानाला अजिबात मानत नाही, ते संविधान उद्ध्वस्त करून स्वतःला मनमानी वाटेल आणि पुन्हा स्वतःची धर्मव्यवस्था प्रस्थापित होईल, अशा प्रकारचं कटकारस्थान रचणारा पक्ष आहे तो. त्याची पाऊलवाट आपण तयार करून दिली आपण सगळ्यांनी मिळून. त्याच्यामध्ये काँग्रेस असतील, हे आंबेडकराईट पक्ष असतील, सगळे असतील. त्यांनी आपल्या कॉन्ट्राडिक्ट वर्तनाने BJP सारख्या पक्षाला एक पाऊलवाट निर्माण करून दिली त्या सत्तेकडे जाण्याची. BJPने ते फक्त रस्ता रुंदीकरण केलं त्या पाऊलवाटेचं. आज जे सगळं दिसतंय ना, ते त्या पाऊलवाटेचं रुंदीकरण. ती पाऊलवाट पण त्यांनी केलेली नाहीये तयार, त्यांची स्वतःची नाहीये, ती यांनीच तयार करून दिलेली आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या विचारांवर ठाम असता, ठाम, आज जर आहे ना या बुद्धभूमी सारख्या विषयामध्ये जे लोक श्रीकांत शिंदेचे प्रवक्ते म्हणून बोलतायत, ते जर समजा त्यांनी किमान अशा तटस्थ तरी गप्प बसले असते ना, सत्तेच्या बाजूला बोलण्याच्या ऐवजी, तरी
समाजाची जी शकलं आहेत ना, मला त्या दिवशी मी चळवळीचं नेमकं भवितव्य काय हा आपला विषय होता. चळवळीचं भवितव्य मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पाहिलं परवा. बरं. इकडे पण बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करणारे लोक, इकडे पण बाबासाहेब आंबेडकरांचा, दोन्ही इकडे पण निळा झेंडा, तिकडे पण निळा झेंडा. उद्या ते पंचशील सुद्धा घेतील. आताच राजकारण इतकं कोडगं निर्लज्ज झालेलं आहे की ते कुठलाही झेंडा घेऊन काही करू शकतात. सर्वसामान्य त्यांना माहिती आहे निवडणुका आपण याच्यावर नाही लढवत. बरोबर. निवडणूक आपण पैसे वाटतो रात्रीच्या अंधारामध्ये, आणि आता रात्रीच्या अंधारात पण आता लाडकी बहीण मधून ते आता खात्यात द्यायला लागली. निवडणुकीला वाटायचे या लेवलला आपण पोहोचलेलो आहोत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. थोडंसं आपल्याला जो खरा आंबेडकरी विचार काय आणि तो बुद्धिझमची त्याला जी जोड आहे त्याचं भान ठेवून जर परत एकदा शांतपणे विचार करून नव्याने वाटचाल जर सुरू केली तर काहीतरी हाताला लागेल. जावेद अख्तरांची वडील आहेत जान निसार अख्तर, बरं, त्यांचा एक शेर आहे, तो सांगतो आणि थोडा वाइंड अप करतो. बरं. त्यांचा शेर असा आहे, ये क्या है कि बढ़ते चलो आगे, ये क्या है कि बढ़ते चलो आगे, जब बैठकर सोचेंगे तो कुछ बात बनेगी. आता सगळ्यांना शांतपणे बसण्याची गरज आहे, स्वतःशी संवाद करण्याची गरज आहे, मग एकमेकाशी संवाद करण्याची गरज आहे. आपण कुठे भरकटलो होतो, आपली दिशा नेमकी काय होती ती नीट समजून घेऊन पुन्हा त्या दिशेने जर प्रवास सुरू केला नव्याने, आणि उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली ही लाईन वेगळी आहे. टेटवाडा, आसनगाव, कसारा ही लाईन वेगळी आहे. उल्हासनगरला जाणाऱ्या माणसाने कसारा गाडी पकडून चालत नाही, आणि टेटवाळ्याला जाणाऱ्या माणसाने कर्जत लाईन पकडून चालत नाही. जर आपण गाडी चुकली असेल तर कल्याणला मागे यायला पाहिजे जंक्शनवरती, तिथे थोडं शांतपणे विचार करून परत योग्य गाडी पकडायला पाहिजे आणि नव्याने प्रवास सुरू केला पाहिजे. मी असं म्हणतोय नव्याने, म्हणजे नव्याने सुरुवात केली पाहिजे, तर निदान पुढच्या पिढ्या तरी वाचतील. नक्कीच आम्ही भारताचे लोक या आपल्या सदरामध्ये मान्य राज असरोणकर साहेब रोखठोक आपले विचार मांडले. माझ्या विनंतीला मान देऊन ते इथपर्यंत आले आणि आज आपल्या चॅनलवर ते व्यक्त झाले. त्यांचे विचार किती लोकांना भावतील, पटतील, अभिव्यक्ती आहे आणि त्यांनाही आहे विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला. नक्कीच कमेंटमध्ये आपण व्यक्त व्हा आणि पुढे अजून कशा पद्धतीने हा चॅनल आपण पुढे नेला पाहिजे याच्याबद्दल जरूर आम्हाला तुम्ही लिहा. आपल्या सर्वांचं आणि राजसाहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मुलाखत इथंच थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम.